आता तुमचे दोन्ही दैवत गेले, माय गेली बाप गेला, म्हणून त्याच्यावर कीर्तन केलं मी त्यांच्या गावाला, आहे ना. माय मरण पावली सर्वात मोठं दुःख आहे संतोषराव, पण त्यालाही समाधान मिळवायचं असेल तर डेड बॉडी जवळ मुलगा रडतो चौरेजी, आईचं वय 90 आहे, रडतो तो 55 आहे. दुःख आहे, पण त्याला समाधान मिळवायचं असेल तर आपल्या 90 वर्षाच्या आईच्या प्रेताकडे पाहून विचार करावा की देवा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 55 वर्ष आईची संगती मिळाली, मी केवढा समाधानी. हा विचार तिथे समाधान. विचारा वाचून हे आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. शत्रुघ्न असेल, तो भरत्या असेल, आपल्या ह्या कैलास भाऊ, कडुळे, गीते, किल्लारी, आनंद आहे. काट कसर केली नाही, कारण नियोजन प्रकाश बाबाकडे होतं आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रात गुणीजनाशी संबंध आहे. ते बरोबर मोबाईलवरून वेल्डिंग करतं. विचारा कैलासराव, विचार हो म्हणत जा, विचारा वाचून न पविजी समाधान. हे पहा, तुम्ही जीवन स्वीकारलं ना संतोषराव, दोन्ही गोष्टी घडतात, त्याला जीवन म्हटलं जातं. कबू हासे कबू रोवे, बरं का मामा. रडण्याचाही प्रसंग आहे जीवनात, हसण्याचाही प्रसंग आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. सकाळी पांढऱ्या कापडामध्ये प्रेत गुंडाळलं, चौघाणी खांद्यावर घेतलं, मडकं धरून पुढचं चालतंय, मागचे रडत निघाले. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बाणपोर डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण ज्याच्यात आहे त्याचं नाव जीवन आहे. कारण जीवन रूपी नदी आहे आणि तिचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे, जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. मरण हा समुद्र, जन्म हा पहाड, जीवन ही नदी. ते सुख आणि दुःख या दोन काठातून वाहते. एक नदीचा काठ सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे, आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. सुख शांतरम दुःख, दुःख शांतरम सुख. आणि म्हणून दुःखही येणार आहे जीवनात, सुखही. म्हणून माऊल्यांना सांगतो, ज्या दिवशी जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडतात त्या दिवशी टोकाचं पाऊल उचलू नका. रॉकेलचा डबा घेऊ नका, कोरड्या विहिरीवर जाऊ नका, रेल्वेच्या रुळावर जाऊ नका, रोगोरची बाटली घेऊ नका. मग कल्पना करा, प्रकाशराव, ज्या माऊलीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची, ही सहन होत नाही. तिचा पती ऑफिसला गेला, मामा मुलं शाळेला गेली, कोणी नाही गावात, एकटी आहे घरात. आतून कडी लावली, दुपारचे 2 वाजले. तिनं ठरवलं, रॉकेलचा डबा जवळ घेतला, वतून घ्यायचं आणि पेटवून घ्यायचं. डबा जवळ आहे, काडी पेटी हातात आहे, निर्णय झालेला. तर सांगता, थांबा थांबा मावशी 2 मिनिट, पेटवून घ्यायचं आहे ना, त्याच्या आधी रामायण उघडावा, रामायणातला वनवास काढा आणि वनवासातली सीता वाचा, नंतर निर्णय घ्या. रॉकेलचा डबा आहे, हातात काडीपेटी आहे, आतून कडी लावलेली आहे, निर्णय झाला आत्महत्येचा. पण तिनंही संतोषराव रामायण उघडलं 2 मिनिटासाठी. वनवास, त्यातली सीता, बरं का शत्रुघ्न, ठेवून दे मोबाईल. पितः जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोबय देही, सोवन मही विधी बामन के. बस 2च लाईनी वाचल्या मामा, 2च लाईनी. पिता जनक जग विदित प्रभाव, जिचा बाप मिथिला नगरीचा राजा जनक, जिचा सासरा अयोध्या नगरीचा राजा दशरथ, आणि जिचा पती ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र. यापेक्षा कोण्या माऊलीचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध सीतेचे, ती मावशी वाचू लागली. राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, परमेश्वराची पत्नी. काय झालं? राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला आणि परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपावं लागलं.
हे वाचताना हिच्या लक्षात येईल, पांडुरंगा जनकाच्या लेकीला, दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं तिच्या मानाने. एक नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही देवा, आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून कथा कशासाठी आहे? आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. विठ्ठल म्हणून प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादे पाठ आहे सर्वांना. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. याच्या उलट विषादे, आता पाठ नाही, हे आम्ही तयार केला, हे आम्ही तयार केला, ते तितकं बरोबर आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, उलट विषादे सर्व सुखानां हानिरशोपजायते. प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं आणि विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं. बरं का शत्रुघ्न? संपत्ती आणि विपत्ती हे मामा फारसं सुख दुःखाला कारणीभूत नाही. बरं का साऊंडवाले? अरे संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे, आणि मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न. सकळ सिद्धीचे साधन विठ्ठल विठ्ठल. हा ना, मन करा. बरं का कडुळे? मन करा रे प्रसन्न. बंद नाही झालं? पुन्हा त्याला त्याला कळलं पाहिजे कीर्तनात आहे म्हणून. मन करा रे प्रसन्न. आणि तो प्रसाद फक्त दोघं देतात, संत अथवा भगवंत. संत भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने. म्हणून आपण भाग्यवान आहे. संत काकुळतीला येऊन सांगतात, अरे लेका उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी दे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन येतं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजीनं जे चरित्र केले त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. आणि सर्वांना माहिती आहे जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो प्रगट भयो भगवान, नंद के घर में नौबत बाजे. जे मी भागवत करत नाही, उगाच आपलं कशाला यांच्यात नको आपलं डोकं चालवायला. आमचं रामायण असतं. प्रगट भयो भगवान, जन्म लियो मथुरामो. जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णाचा संबंध 8शी आला, श्रीरामाचा 9शी आला. हे आकडे लक्षात ठेवा. आकडे वीज चोरायचे आकडे नाही. 8चा आकडा जसा आहे मामा त्याला गाठ नाही. मराठीमध्ये तुम्ही पहा डोळ्यापुढं
1ला गाठ वर आहे, 2ला खाली आहे, 3ला मध्ये झाली, 4ला खाली, 5ला उजव्या भागाला, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8 छत्रीची दांडी. गाठच नाही ना. आणि पुन्हा 9 स्थिर आहे, कुठेही फिरवा. कोणी जर विचारलं तुम्हाला जगातला सर्वात मोठा स्वतंत्र आकडा कोणता मोठा, तर 9. काही म्हणतील 10 नाही कळत का शेजारचं, कळतं ना, पण शून्याचा पाठिंबा घेऊन झालं 10. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि जर शून्याच्या मनाला घेतला पाठिंबा काढून तर यक्षचे काय हाल होईल. स्वतंत्र आकडा 9 आहे मोठा, 9. बरं तो स्थिर आहे, कुठेही फिरवा. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 36, 6 3 9 45, 5 4 9 6 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 9 1 9 सरळ नाही आडवं लावा. 9 2 18, 8 1 9 8 2 36, 6 3 9 36 2 72, 7 2 9 72 2 144, 4 4 1 बरोबर 9. उद्या मोबाईल करा मला घरी गेल्यावर. अरे तुलसी तुलसी कहे इस राम को क्यों न भजत, निशंक आदि अंत में एक है, जैसा 9 का अंक. हा स्थिर आहे, स्थिर आहे. 8चा तसा नाही, त्याच्यात चढ उतार आहे. वर जातं खाली येतं, वर जातं खाली. बरं का चौरे बाबा. 8 2 16, 6 1 7, उतरलं खाली. 8 3 24, 4 2 6, 8 4 32, 3 2 5, 8 45, 4 0 4, गेलं खाली. 8 का मठेच्या 8012, असं वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं. जसा 8चा आकडा आहे तसा कृष्ण जीवनाचा संबंध आहे. वर जातं खाली येतं. आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला, हा 8 2 16. लढाईमध्ये तुटकं चाक घेऊन भीष्मावर धावला, 8 सक मठेच्या. विठ्ठल जाऊ द्या, आपल्याला बरोबर वेळेत करायचा. प्रकाशराव बरोबर वेळेत करू आपण. संबंध कैलासराव. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा, देवकीच्या पोटी क्रमांक 8वा. प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. पुढे कार्य केलं 8 स्वरूपामध्ये. 8 स्वरूपात कार्य आहे. बालकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगलकृष्ण, गोपालकृष्ण, भगवान कृष्ण, श्रीकृष्ण आणि योगेश्वर. मोजले का नाही तुम्ही? मग होशील हो कसं लावता? मोजले तर सांगा कोणते कोणते. बरं जाऊ द्या, नाही मोजलेले बरं म्हणा. ते 8वं आहे. योगेश्वर कृष्ण हे 8वं स्वरूप कार्य आहे. त्याच्या आधी 7वं भगवान कृष्ण आहे. त्याच्या आधी श्रीकृष्ण 6वं आहे. मग गोपालकृष्ण 5वं आहे. युगल कृष्ण 4था आहे. राधाकृष्ण 3रा आहे. लाला कृष्ण 2रा आहे. आणि प्रगट झाला पहिल्यांदा तो बाळकृष्ण आहे. बाळकृष्ण नंदा विरोधाभास आहे. प्रकाशराव निवडणुकीला उभे नाही, पण राम आणि कृष्णात विरोधाभास सांगतो मी. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही. कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला. कृष्ण राम सरळ. रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री. नेमके विरोधात आहे.
रामाचा दिवसा कृष्णाचा रात्री, रामाचा शुद्ध पक्षात कृष्णाचा वद्यात, रामाचा नवमीला कृष्णाचा अष्टमीला, रामाचा राजवाड्यात न कृष्णाचा येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेल. पुन्हा सांगतो, रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. शत्रुघ्न हे आता आमच्या पार्टीचं आहे. रामाचा भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा तनु घनश्यामा, निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला नयन विसाला, शोभा सिंधु खरारी. निज आयुध भुजचारी, चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले. कौसल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज में प्रकट हुई भगवान? हाँ माँ. अरे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुई तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है? क्या करो, छोटे हो जाओ. माता पुण्य बोली सोमति डोली, तजहुता तय रूपा, की जैसी चलीला अति प्रिय शीला, यह सुख परम अनुपा. लहान झाला. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. रडायला सुरुवात केली बरं का संतोषराव. आणि ते रडणं ऐकलं एका दासीनं कैलास भाऊ आणि पडत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज. महाराज क्या हुआ? महाराज बधाई हो. क्या हुआ? आपको लाल लाभ है. पाई कशाचा नवबदे, झाला दशरथ. ठीक आहे, ठीक आहे, त्याची गरज आहे. पण फक्त अर्धा किलोमीटर स्टेशन राहिलं होतं. साखळी ओढण्यात आली. गाडी स्टेशनवर जाऊ द्या बरं. तेच म्हणा, पण थांबा थांबा, मला येऊ द्या तिथं. आता हा सोबतचा जर नापास होतो तो बाकीच्याचं काय? अरे आपलं चाललं काय आहे, त्याची गरज आहे मला. जय हो महाराज बधाई हो. क्या हुआ? महाराज क्या पागल हो गए क्या? पागल आप बनने वाले. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानहु ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाई बुलाई बजावहु बाजा. आता आलो तिथपर्यंत बा. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथ जीचा आदेश. भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागलं अयोध्येत. मग एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. पाणी पिऊ दे त्याला. पाई कशाचा नवबदे, झाला दशरथ. पाई कशाचा नवबदे, झाला दशरथ. पाई कशाचा तेथे जाऊ. प्रकाशराव तो संतोष चुकत नाही प्रमाण, पण घरी गेला म्हणजे 2-4 दिवस बिघडते बरं का संतोषराव. हेही संतोषराव साहेब काल त्याला तरी हा ना.
मग घरी गेले की त्याला 2-4 दिवस लेकरूच दिसतं पुढं. हे आपलं काय चाललं, बाळ कौशल्याचे पाहू. हा, ते तुझं ते सोडून आता चला चला तेथे जाऊ शत्रुघ्न, बाळ कौशल्याचे पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला मामा, माय बापाला आनंद आहे. आता मी असं विचारतो संतोषराव, कृष्णाचा जन्म झाला, देवकी पहिल्या एसटीनं समर्थ नगरला आली, घ्या बडे साहेब पेढे, वाटलं कधी? तिथे टेन्शन आहे. रामाचा जन्म मायबाप आनंदात आहे, कृष्णाचा जन्म मायबाप चिंतेत आहे. मिठी मारली वसुदेवानं, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग. रात्री 12ची घटना आहे, रात्री 12ची घटना. आणि माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा मोठा दगड पाहना. माझ्या भावानं कंसानं त्या दगडावर 6 लेकरं मारले. बाळणपण झालं की लेकरू ओढून घ्यायचं हातातून, तंगड धरून गरगरा गरगरा फिरवायचा, तिथं नारळ फोडतात लोक देवा पुढे, तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले. लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर सुद्धा करू नका. का जणी कंसासी कळले माझ्या बाळासी मारले, माझ्या बाळासी मारले. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारिल. आता इथे बरे का प्रकाश महाराज, इथे कळतं उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार बुवा महाराज सगळे आईवर बोलतात. चांगली गोष्ट आहे, आईचं प्रेमच आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी, त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बरं का मावल्यांनो, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल तर डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, आपला आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं किती प्रेम असते. अरे एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम जन्मदात आहे. मग असं का झालं? आईचं समाजाला दिसतंय भाऊ, बापाचं लपून आहे. लेकीला वाटे लावताना माय लेकी रडतात. ते खेड्यातला शत्रुघ्न, लेक सासऱ्याशी जाता, माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाझर फुटती. लेक सासऱ्याशी जाता, माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. कारण बैलगाडीचा काळ. हे रडणारी माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळेला तुम्ही घरात जा, त्या मुलीचा बाप एकटा बसून असेल घरात, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल मामा, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची ताई नवरीहून निघाली, लहानपणापासून सांभाळले तो 25 वर्षाचा इतिहास आठवून बाप ढसा ढसा उपर्ण भिजेपर्यंत रडत बसला असणार. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फरक एवढाच आहे, मायेचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. मी देवकी आणि वसुदेवासाठी सांगतो, लपवा लपवा जगजेठी. अरे हे मायेचं प्रेम. पण बापाचं कुठं कमी आहे? प्रकाश महाराज, रात्रीचे 12 वाजले, काळा कुट्टा अंधार आहे, यमुनेला पूर आहे, विजाचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, तरी कृष्णजीला टोपल्यात घातलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला बाप.
आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी परत जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी विठ्ठल. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. सकाळी ती रडायला लागली. रडे माया अरे आकांत नामा म्हणे उठती दूत घाबरले कंसाकडे आले. सरकार तुमच्या नरडीचा घोट घेणारा तुमचा 8वा वैरी जन्माला आला रात्री. यांना काय माहिती काय बदल झाला. 8वा का 8वी. शत्रुघ्न ती शस्त्र घेऊनच निघालं कंस. वडलं मुलीला. देवकी रडायला लागली. प्रकाशराव दादा 6 लेकरं मारले रे. कधी विरोध केला कर दादा. अरे एवढी मुलगी तरी राहू दे रे वारसदार. काय सांगताय तर देवके. पुढे चालून मुलीचा मुलगा झाला माझ्या बापानं मरायचा नाही. तंगड धरलं. गरगर गरगर फिरवून आदळणार. हातातनं निसटली. आणि तिचे उद्गार आहे चांडाळा रे माझ्या घातावर टपला का. गडबड करू नका. तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला. तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकल्यानंतर दुष्टा एवढं पोरग गोड असून कडू कोण नाव ठेवलं. हो ते झालं कडू आला असून त्याच्यात. आनंद आहे पण कडू कशाला पाहिजे. एवढं गोड बोलतय. दुष्टा चळका पसुटला माझ्या घातावर टपला का. तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला. तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकलं तेव्हा दुष्टा चळका पसुटला. काय ऐकलं. कृष्ण गोकुळी जन्माला. पण एका नाण्याला 2 बाजू. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही बरं का मामा. एका वेळी आनंद सर्वांना होत नाही. हे पा देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. विश्वाचे आयुष्य जेणे उजय तो सूर्य उदयाला देखून सबळे पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. सूर्याचा उदय झाला म्हणजे सर्वांना आनंद आहे का. सर्व म्हणतात जमला आता सूर्योदय होत आला. पण घुबडं म्हणतात आता दिवसभर आम्हाला दिसत नाही. अरे एका पार्टीला आनंद आहे. एक पार्टी दुखी झाली ना. जगाची सुख पहाट चोरा मरणा होणे निकृष्ट. पहाट व्हायला आली की सगळ्यांना आनंद आहे. पण चोरट्याची टोळी दुःखी आहे. लेका कोंबडं ओरडलं अजून भिंत फुटली नाही. जसं देवाचा अवतार होय
दासा सुख दैत्याभय. इकडे गोकुळात आणि तिकडे मथुरेत. मथुरेत दुःखाला पारावार नाही पठाडे, पण गोकुळामध्ये सुखाला पारावार नाही. अरे मथुरेत दुःखाला पारावार नसण्याचं आणि गोकुळात सुखाला पारावार नसण्याचं नेमकं कारण कारण बरं का चौरे बाबा होता कृष्णाचा अवतार. आता कोण आहे म्हणा. नारायण महाराज, सदानंद त्यांचं झालं ना रे. सदानंद कडू एकच आहे. बरं बरं म्हणा म्हणा. काय काय रे का लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको म्हणा. पहिलं कृष्ण. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला, जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा चटका हो
कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. मथुरेत जन्माय गोकुळात प्रागट्य रांगण्यापासून प्रभूच्या लीला खिल्लारी बाबा चालू झाल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधरी चरणी देती गाराणी यशोदे साजणी. काय केलं दैदूत भक्षुन तमहालनी ये नवल केले साजणी कृष्ण आळवा वगैरे वगैरे मध्ये आलं सगळं. पण यशोदा ऐकून घेईना बरं का. आई
तुम्हाला तर अनुभव नाही प्रकाशराव. आई बाळ्याच्या बाजूनं बोलत असते. कधी? सगळ्या समर्थ नगरला त्रास देणारं तिचं पोर असू द्या, महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर ती दरवाजात उभी राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला नाही का लेकरं? तुम्हाला लेकरं? एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सापडत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजावं ते सावत्र असेल. म्हणून यशोदा त्यांच्यावरच रागवायची. हा ना. काय सांगता गाराने गोकुळचा राजा, काय सांगता गाराने गोकुळचा वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे, आणि का लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी. सावळ्याचे म्हणा माझा गे, गवळणीत खेळ राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गज गे गोकुळच्या नारी. क्या बात है. आता तुम्ही एवढ्या, मी एकटी, तुम्हाला कशी पुरल एकटी? तुम्ही 12 चर्चा, तुम्ही 12 चर्चा, तुम्ही 12 घरच्या 12 गे. हे पहा, आता 1ला 10 मिनिट कमी आहे, त्यामुळे मला ऐकून घ्यायला वेळ नाही. काय असेल ते लेखी द्या, मग पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर निवांत चर्चा करील. अहो लेखी कसं द्यायचं यशोदे? का समुद्राची शाळी आणि पृथ्वीचा कागद जरी केला तरी तुझ्या कृष्णाच्या खोड्या लिहिता येणार नाही. लाडका कान्हाबाई, लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू आटे. समुद्राची शाईन कागद पृथ्वीचा केला यशोदे, तरी तुझ्या किसण्याच्या खोड्या लिहिता येणार नाही. असं आहे का? मग तोंडी सांगा, पण 5च मिनिटात सांगा. एक आली पुढं. आमच्या शेळ्या चोरीला जातात, गारठ्याचे दिवस, म्हातारं दारात घोंगडी पांघरून झोपलेलं,
तुमच्या कृष्णानं सकाळी ताकाचा माठ आणून म्हाताऱ्यावर वतला, 9ला मेला म्हातारा. दारी झोपला होता म्हातारा, उलंडीला ताकाचा डेरा. दुसरी आली, तुझं काय? आम्ही झोपडपट्टीत राहतो. तुमचा कृष्ण काल अग्नी घेऊन आला, आम्हाला म्हणला बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. आम्ही म्हटलं काय करायचं, पेटवायचं आहे घर. घेऊन आला अग्न, म्हणे घराशी लावीन. म्हणलं कृष्णा, आमचं गरीबाचं घर पेटवल्यावर आम्ही राहायचं कुठं? देईन एक तोंडावर तुझ्या बापाचं का घर? आम्हाला दम देतो. तिसरी आली, तुझं काय? आमचे पोरं रात्रीचे झोपत नाही बघा. का? टीव्ही बघत असेल, टीव्ही नव्हताच तेव्हा. रात्रीचे साप 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 करून झोपतून उठतात ना अंगणात पळतात. का? तुमचा कृष्ण कुठून तरी मेलेले साप आणतो, आमच्या खेळणाऱ्या लेकराच्या गळ्यात लटकवतो आणि बाकीच्यांना म्हणतो शंकरजी पहारे, शंकरजी पहारे. मेले आणून या सर्प आणि आमच्या पोरा धावतो दर्प. बस अनेक प्रकारच्या तक्रारी. ऐसी ऐकता गाराणी, यशोदा नैनी आले पाणी. मग संतोषराव 11ला 8 मिनिट, 1ला 8 कमी असताना माय रडू लागली. यशोदा नैनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकोणी. असे कान धरले कृष्णानं. मम्मी ग, उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो का नाही त्याच्यात बदल होत नाही प्रकाशराव. मराठी भाषेत म्हण आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. स्वभाव ज्याचा जो स्वभाव आहे सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही त्या भाषेत. कर्पूर तिप्पे मिळतो तन्न वासन्न बिट्टी ते सांगा बरं. ननगे गोतीला मग असंच होते. मग हे कानडी भाषेत आहे. कर्पूर तिप्पेय मिल्टरनो तन्न वासन न बिट्टी ते. कापराला उकिरड्यावर फेका, सुगंध त्याचा स्वभाव जात नाही. आदत ना मिटे आदती, आदत कबहू न जाय. उंट गिरा यदि कानन में काटा चुन चुन खाए. कोयला ना होत उजला, 100 मन साबू लगाय. कोळशाला 100 मन साबणानं घासला तरी कोळसा पांढरा होत नाही. उलट मजा पाहायची असेल तर साबणाला काळं करतं ते. ज्याला म्हणतात स्वभाव. तसं आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, ज्याचा जो स्वभाव आहे तुझ्यात बदल होणार नाही किशन्या. मग गावात राहू नको. गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. दुसऱ्या दिवशी बरे का प्रकाशराव सगळ्या मित्रांना सांगितलं. बाहेर खेळत होते. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल. काय रे कृष्णा, आता आपण या गावात राहण्याच्या लायकीचे नाही. 3 दिवस झाले.
आमची मम्मी खवळली, मी आता उद्या जाणार आहे. ते गोपाळ म्हणले तू गेल्यावर आम्हीच कशाला थांबतो. अरे मग तेच तर सांगायला आलो रे, उद्या सकाळी सगळे वाड्यावर या. सगळे गोपाळ आले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ आणि जमा झाले. आता यशोदेनं काय केलं, ते शिदोरी काठी घोंगडं, बरं का प्रकाशराव, 12 वर्षात पदार्पण आहे रे राजा देवाचं. 12व्या वर्षात पदार्पण आहे. घोंगडं घेतलं, काठी घेतली मामा, आणि देव निघाले ना. ती पाठमोरी आकृती मायनं पाहिली देवाची, आणि माय ढसा ढसा रडली. इथं जेवढ्या मावल्या असेल ना, मी त्यांच्या साक्षीनं बोलतो संतोषराव, कोण्याच आईची इच्छा नाही आपलं लेकरू आपल्यापासून दूर जावं. आईची काय इच्छा आहे, माझा दादा, माझा लेक, माझा राजा दिवसभरात एकदा तरी माझ्या डोळ्यानं दिसावा, या पलीकडे इच्छा नाही. तुम्ही पोट भरायच्या निमित्तानं जन्मगावातून शहरात येता, सर्वात जास्त दुःख मायला होत असते. मी त्या दिवशी बोललो, आणि जर यात्रेच्या निमित्ताने गावात गेला परिवारासहित, तर सगळ्यात जास्त आनंद आईला होतो. मुलगा, सून, नातवंड घरात प्रवेश करतात, आणि माय काठी टेकत अख्ख्या खेड्यात गावात फिरते. त्याच्या वयाच्या जेवढ्या म्हाताऱ्या त्यांच्याजवळ डबडबल्या डोळ्यानं आनंदानं, नानी, आबाई, काकी, दादा आला, माझा लेक आला, 4 दिवस थांबणार आहे म्हणे. काय करून खाऊ घालून काय नाही असं होतं आईला 4 दिवस, बरं का मामा. आणि 4थ्या दिवशी तुम्ही सामानाची आवराआवरी करताना, तेव्हा माईकडे पहा, डोळ्याला धारा लागते तिच्या, जातही वाटतं. आता कधी येईल कोणास माहीत, जातही वाटतं. आणि तुम्ही जेव्हा मायच्या पायावर डोकं ठेवता, तेव्हा माय तोंडावून हात फिरवून डबडबल्या डोळ्यानं, चालला का माझ्या राजा? हो आई. कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. हे बघ, नाही रजा मिळाली तर येऊ नको. हे पिकलं पान आहे, आता कधी गळून पडेल याचा नेम नाही बाबा. पुन्हा भेट होईल नाही होईल. माझी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे, कुठेही माझा दादा राहू दे, पण सुखाचा राहू. याला माय म्हणतात. मी का सांगतो, अरे तुम्ही किती मोठा व्हा. मी त्या दिवशी बोललो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या आईला भेटायला जायचे. आई होती तेव्हा गुजरातमध्ये, ते दाखवलं होतं टीव्हीला. पांढरी साडी नेसलेली आई, सुरकुत्या पडलेली, दात नाही मुखात, चष्मा लावलेली माय, आणि जॅकेट घातलेले पंतप्रधान चिकटून बसले. मायलेकर आहे, बाकड्यावर चिकटून बसले. आईनं फुलपात्रभर पाणी दिलं संतोषराव साहेबानं, पाणी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर पाणी उतरलं, मायनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं साहेबाचं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे. अरे पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे. हे लक्षात. तसं मी का सांगतो, सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान कृष्ण आहे, पण त्याच्या पाठीकडे पाहिलं, पाठमोरी आकृतीन माय रडू लागली, आणि रडून सगळ्या गोपाळांना सांगू लागली,
का पोरो, जन्माला आल्यापासून अनेक विघ्न याच्यावर आली. आता तुमच्या सोबत रानात पाठवते. पण काय आई साहेब, ऋततील काटे सांभाळा, यावरी उत्पात होता काळ. प्रकाश महाराज खूप पर्जन्यमान, गाय उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत बसायच्या, जेवायला यायचे नाही रे, शिदुऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळानं झालं, देवा 3-4 दिवस झाले, आता खेळण्यात काय मजा आहे. मग सर्वानुमते निर्णय झाली आता वेळ. सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ, म्हणत्याना सिधोऱ्या खडकी सोडी येल्या, मोठा आजीचा दही काला, गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. या श्लोकानंतर दहीहंडीचा कार्यक्रम प्रकाश महाराजच्या हस्ते होईल. सेवके करावे सांगितले काम, उतुपन कामा नाही. त्याच्यानंतर आरती होईल. आरतीला सुद्धा कोणी उठणार नाही. आणि मग निवेदक निवेदन सांगतील त्यानुसार पुढचा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. अजिबात हालचाल करायची नाही. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेद कक्षे वामे पाणव मसून कवलं तन्मदांगुषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुर्दो हासेन ईश्वरसुर्गलोके मिच्छन्ति भुजेत्ने भुग्बालके विठ्ठल जय जय चला प्रकाशराव चौरे बाबा जय